दरम्यान या परीक्षांमध्ये पैशांचा मोठा खेळ झालेला आहे। विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली आहे आणि त्यांच्या आयुष्याचा खेळ सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली। तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आमदार रोहित पवारांनी ही ट्विट केलेलं आहे। काय म्हणतात रोहित पवार हे सुद्धा आपण पाहूयात। रोहित पवार असं म्हणतात की गेस पेपर मधील प्रश्न जसेच्या तसे हे प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे। एकूण 281 प्रश्नांपैकी 131 प्रश्न जसेच्या तसे आल्याचं समजतंय। त्यामुळे यंदा 2024 प्रमाणेच या देखील परीक्षेमध्ये पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे। गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात देखील असाच प्रकार एसआरपीएफच्या परीक्षेवेळी झालेला होता। ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी होती। विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ सुरू आहे आणि हाच खेळ योग्य नाहीये। तपास यंत्रणांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी।